आयुष्यात एक पर्याय आली त्याचं अख्खं आयुष्य बदलून टाकलं. त्याला थोडं श्रीमंत असतो ना तर अडकलो असतो. साडेचार तास ट्रेन आहे. 25 तासाचा प्रवास करून आम्ही पिठापुरमला पोहोचलेलो आहोत. हाय, नमस्कार मंडळी. आज मी माझा फर्स्ट ट्रॅव्हल ब्लॉग शूट करायचा प्रयत्न करतो. आमचा एक ग्रुप आहे. आम्ही 12 ज्योतिर्लिंग करतो आणि आत्तापर्यंत आमचे एक 5-7-8 ज्योतिर्लिंग झाले असतील. म्हणजे ओंकारेश्वर, उज्जैन, आपलं कृष्णेश्वर, औंधानाथ, वैद्यनाथ, गुजरातला सोमनाथ, नागेश्वर, आपल्या महाराष्ट्रातले त्र्यंबकेश्वर आणि भीमाशंकर हे झालेले आहेत. आणि आता आम्ही जात आहोत मल्लिकार्जुनला. पण आम्ही डायरेक्ट मल्लिकार्जुनला जाणार नाही आहोत. आम्ही पहिले पिठापुरमवरून तिरुपतीवरून मग मल्लिकार्जुनवरून मग आम्ही येणार हैदराबादवरून मग रिटर्न घरी. तर बघूया कशी होते आमची जर्नी. स्टे ट्यून. हॅपी जर्नी टू ऑल. हॅपी जर्नी बोलतोय, पण हा आमच्या ग्रुपमधला एक मेंबर होता. त्याच्या आयुष्यात एक पर्याय आली त्याचं अख्खं आयुष्य बदलून टाकलं. दगाबाज निघाला. ठीक आहे, पण मित्र आहे आपला. आपली ट्रेन 2:30ची होती. 2:34ची ट्रेन होती. जवळजवळ 2.5 तास लेट आहे. 16:30ला सुटणार आहे CST वरून. आता इकडे येणार ती 5 वाजता. इथे ती 17ला टच होणार. 5 वाजता. हा, 17 म्हणजे 5 40 मिनिटं. ट्रॅव्हलिंग किती मध्ये टोटल 22 तास ट्रॅव्हलिंग. 21 तास पकडून चला. 21 तास. फायनली आम्हाला सीट भेटले. खाना खाया की नाही खाया? यस, आहे ना. जेवलीस का विचारतोस? हां, जेवली का? ती जेवली? तुझी जेवली? जेवलीस का विचारतो. काय मी काय बोलू? तू आणि मी सेम आहोत. आपण काय करू शकत नाही. करू काहीतरी. आता रात्रीचे वाजले किती वाजले रे? टाइम काय झालाय? 10:52. जवळपास 11 वाजलेत. आणि आमची ट्रेन जस्ट सुटली आहे. कुठून?
ढुंडे बोला अभी अगला अभी ढूंढे। 2 साल तो मेरे को भूल गया रात्री आता आम्ही झोपतो आता डायरेक्ट सकाळी भेटूया बाहेरच गेला असतो बोलते 1-2 साल नहीं होते 1 साल सकाळी डायरेक्ट सकाळी मॉर्निंगला भेटूया मॉर्निंग ब्रेकफास्टला चला बाय गुड नाईट आता सकाळचे 8 वाजलेत आणि ट्रेन आली आहे सिकंदराबादला जवळपास 4 तास ट्रेन आमची लेट झाली 4 तास 4 तास लेट आहे ट्रेन आणि जेव्हा आमची डी बोर्डिंग होणार आहे तोपर्यंत 5.5 तास दाखवत आहे आता दुपारच्या वाजत 2:30 आणि आम्ही पोचलो आहे विजयवाडा स्टेशनला तर इथलं टायमिंग होतं सकाळी 9चं जवळजवळ 4 तास 4.5 तास ट्रेन आहे अजून पुढे 2.5 तास 2.5 पावणे 3 तास तरी जातील पिठापुरम यायला The shadows play, the wind hums songs at the break of day, whispering pines, secrets untold, carrying tales. फायनली 25 तासाचा प्रवास करून आम्ही पिठापुरमला पोहोचलेलो आहोत कसा वाटला 25 तासाची जर्नी कशी वाटली मस्त वाटली एकदम छान झाली जर्नी छान आहे थोडा थकवा आहे पण फक्त उशीर झाला आम्हाला दत्तगुरूंच्या आशीर्वादाने एवढा काही त्रास बस 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 सॉरी आता आम्ही रूम बघतो आजच्या स्टेसाठी एका ठिकाणी आलो आहोत रूमसाठी त्या ठिकाणी येऊन मला पहिलं दर्शन झालं छत्रपती शिवाजी महाराजांचं फायनली तासाभरात सगळ्यांची तयारी बियारी करून आम्ही निघालोत आता पिठापुरम दत्तगुरूंच्या पाया पडण्यासाठी श्रीपादचे वल्लभ फायनली आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे खूप भारी दर्शन झालं कसं झालं मस्त छान एकदम शांत दत्त जयंती सप्ताह असल्यामुळे आरती महाआरती आणि महाप्रसादाचा लाभही घेण्यात आला आहे एवढं पण छान वाटते खूप छान म्हणजे एकदम मन प्रसन्न आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दिगंबरा दिगंबरा आता दिगंबरा. आता आमचं आजच्या दिवसाचं ब्लॉग झाला आहे पूर्ण आता आम्ही नेक्स्ट उद्या जाणार आहोत तिरुपती बालाजीला तर नेक्स्ट पार्टमध्ये हा नेक्स्ट ब्लॉग बनवणार मी हा ब्लॉग आज इथे संपवेल सकाळी आम्हाला इकडून निघायचं आहे तिरुपतीसाठी 5:30 वाजताची ट्रेन आहे आमची तो एक नवीन प्रवास उद्याचा स्टे ट्यून